पूर्व सांसद इम्तियाज जलील ने महाविकास आघाड़ी को भेजे गए प्रस्ताव के बारे में खुलासा किया है। उन्होंने कहा, 10 सितंबर को मैंने शरद पवार, नाना पटोले और अमित देशमुख को लिखित प्रस्ताव भेजा था। उस प्रस्ताव में सीटों की संख्या के बारे में कुछ नहीं लिखा था। हमने सिर्फ यह पूछा था कि क्या हमें साथ लेंगे, लेकिन अब तक महाविकास आघाड़ी का कोई जवाब नहीं मिला है। वहीं अंबादास दानवे पर प्रतिक्रिया देते हुए आलोचना की। वे आज छत्रपति संभाजीनगर में मीडिया से बात कर रहे थे। आवून जा आणि आमच्या विरोधात तक्रार करा की हे इम्तियाज जलीलला अरेस्ट करा। देश विघातक कृत्य करणारी पार्टी आहे, त्याच्या महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे, त्यांना अरेस्ट करा। आणि विनंती करतो, खूप गंभीर तुम्ही हे आमच्यावर आरोप केलेला आहे। आज रात्रीपर्यंत तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये आमच्या विरोधात तक्रार नोंद करा, कारण देशाचा मुद्दा आहे। आणि आम्ही इतकं हे करून टाका की आज रात्रीपर्यंत इम्तियाज जलीलला बेड्या ठोकणार आम्ही। इतके पुरावे आमचे नाहीतर एसी कॅबिन मध्ये बसून फक्त बोलणारे लोकांना मी काय म्हणतो की बडबड 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 ते करत राहा। शहरामध्ये शासन आपल्याद्वारे कार्यक्रम होत आहे आणि त्यासाठी शाळेच्या बसेस मागवण्यात आलेले आहे। तसं पत्र जिल्हाधिकाऱ्यांचं सुद्धा पोहोचलेलं आहे। याकडे कसं बघता आपण? काय हे की शासन 5 वर्ष नदारत इलेक्शनच्या वेळी आपल्या दारी हे सगळं कशामुळे असतं? जेव्हा भीती असतं की आपली सत्ता पुन्हा येणार नाही। मग 76 वर्षामध्ये त्यांना हे आठवण आली, अरे आपली बहीण पण आहे, आपली बहिणीची काळजी घ्यायला आपल्याला पाहिजे, म्हणून 1,500 रुपये इलेक्शनच्या वेळी कॅबिनेट मध्ये कोणता निर्णय घेण्यात आला आहे? मराठीला अभिजात दर्जा। इलेक्शन जवळ आला ती मराठी, महाराष्ट्र, लाडली बहीण, सरकार आपल्या दारी, हे सगळे नौटंकी जे आहे ना ते इलेक्शनच्या वेळी। पण त्यांना असं वाटतं की लोक जे आहे ना खूप भोळे आहे, त्यांना काही कळत नाही। अरे साहेब, तुमच्यापेक्षा लोक हुशार आहे। मतदानाच्या वेळी ते जाऊन ते सगळं आपला गेम काय करायचं असतं ते बरोबर गेम फिट करतात। लोकसभामध्ये तुमचा गेम फिट केलेला आहे, आता तुम्ही दारावरच उभे राहणार आहे। निवडणुकीच्या नंतर तुम्हाला कळेल की तुम्ही दारावरच उभे राहतील, आत येण्याच्या तुम्हाला काही संधी मिळणार नाही आहे। उद्या राज साहेब ठाकरे यांचा दौरा आहे छत्रपती संभाजीनगर, कसं बघता आपण? शुभेच्छा त्यांना।